नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. शर्वरी आता तिच्या मित्रासोबत बोलत असते की माझ्याच पैशांवर मी हक्क सांगणार, घरामध्ये हिस्सा घेणार, त्यामुळे मला पैसा देणार म्हणजे देणारच. काहीही करून एकदा पैसा ताब्यात आला की आपण पळून जायचंय, मग कुणाला सुद्धा आपण सापडणार नाही असं काहीतरी करायचंय. शर्वरी तिच्या मित्रासोबत खिडकीत उभा राहून बोलत असते आणि हे सगळं ऐश्वर्याने स्वतः ऐकलेलं असतं. ऐश्वर्याला अगदी धक्का बसतो. पैसे मिळाले की आपण फरार व्हायचं एवढा शब्द ऐकल्यावर ऐश्वर्याला इतका धक्का बसलेला असतो. फरार होऊ असं कुणाला बोलले असतील? विक्रांत बरोबर तर अशी म्हणणार नाही की आपण फरार होऊ. मग शरुताई नेमकी कुणाला म्हटल्या की आपण पैसे घेऊन फरार होऊ? प्रश्न माझ्या नवऱ्याचा, त्याची व्यवस्था तर मी लावूनच आली आहे ना इथे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. ऐश्वर्याची खात्री पटलेली असते की शर्वरी दुसऱ्याच कुणाबरोबर तरी बोलतीये. नवऱ्याची तिने वाट कधीच लावलीये. ऐश्वर्याला अगदी घाम फुटलेला असतो. रस्ता लावली म्हणजे विक्रांत भाऊजी बरोबर नक्की काय केलंय? आता ऐश्वर्याला प्रश्न पडलेला असतो की हिने काय केलं असेल नवऱ्यासोबत. तिला खिडकीत कसला आवाज येतो म्हणून शर्वरी नेमकी खिडकीत कोण आहे हे बघण्यासाठी पटकन बाहेर आलेली असते. तोपर्यंत ऐश्वर्या तिथून पळून गेलेली असते. शर्वरीची आणि तिची अगदी थोडक्यात चुकामुक होते आणि शर्वरीला दिसतच नाही की इथे ऐश्वर्या उभी होती. कुणी माझं बोलणं ऐकलं असेल, कुणाला माझा खरा चेहरा कळालाय हे तिला कळालेलं नसतं. कोणीतरी इथे उभं होतं एवढं मात्र तिला माहिती असतं. पळत पळत आलेली असते जानकीकडे. जानकी, अगं ऐश्वर्या काय झालं? एवढी काय धाप लागलीये आणि कशाला घाबरली? कोण तुझ्या मागं लागलं एवढं? रिलॅक्स हो आधी, मग बोल. आधी रिलॅक्स हो. ऐश्वर्या, केवढा दम लागलाय? थांब, तुला पाणी देते. नकोय मला पाणी, की मला फार महत्वाच्या विषयावर बोलायचंय. अगं ऐश्वर्या, जरा शांत हो आणि मग सांग. काय आलेली असते शर्वरी. ऐश्वर्या इतकी घाबरते शर्वरीला बघून. ऐश्वर्या का घाबरली? ऐश्वर्या काय झालंय तेच विचारती. एवढी काय घाबरली ती शर्वरी वंश? ऐश्वर्या काही सांगतच नाही ती एवढी का घाबरलीये. ती म्हणते अगं ऐश्वर्या सांग की एवढं काय झालंय. ऐश्वर्या म्हणते ते मी ना काळी मांजर पाहिली ना, मी खूप घाबरले, खूप भयानक दिसली मला ती. ऐश्वर्या, मांजर बघितलं ना? मांजर बघितल्यावर एवढं कशाला घाबरायचं? मला तर असं वाटलं की भूतबीत बघितलं की काय. मांजरीला कोणी घाबरतं का ऐश्वर्या? शर्वरी मुद्दाम ऐश्वर्याला उलटे सुलटे प्रश्न विचारत असते आणि नेमकी काय बघितलंय, का घाबरलीये हे विचारण्याचा प्रयत्न करत असते. की काळी मांजरच बघितली ना ग, दुसरं काही नाही. नाही हो, खरंच काळी मांजरच बघितली. तिची खूप भीती वाटते लहानपणापासून आणि अचानक माझ्या अंगावर आल्यामुळे तुम्ही अजूनच घाबरले. मांजर बघणं अशुभ असतं ना, मग मला अजून भीती वाटली, मग मी आले इकडे पळत. ती म्हणते असं काही नसतं, सगळ्या अंधश्रद्धा आहे. मांजर वगैरे अपशकून असं काहीच नसतं. ग जानकी बहिणी, असं कुठे काय असतं? की लगेच बोलायला लागते. ऐश्वर्या अंधश्रद्धेवर कधीपासून विश्वास ठेवायला लागली? उगाच काहीही. काहीच डोक्यात आणू नको. वंश म्हणताय ते बरोबर आहे. अंधश्रद्धा ही फक्त काळी मांजर अपशकून वगैरे काहीच नसतं. तीच ओव्हर रिॲक्ट केलं, कळालंय माझी चूक मला. तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो ऐश्वर्याच्या आणि ओकेच ना ग असं विचारते. ऐश्वर्या आता घाबरते. ही शर्वरीला एवढं डेअरिंग, एवढं सगळं करून सुद्धा ती ऐश्वर्याच्या मागे आलेली असते. ओके, मी फक्त मांजरामुळे घाबरले, पण मी आता रिलॅक्स. शर्वरी म्हणते मी पर्स घेऊन आले, मग आपण जाऊच्या मंदिरामध्ये. जानकी म्हणते हो, एवढे कपड्यांच्या घड्या घातल्या की आपण लगेच निघूया. शर्वरी म्हणते हो, आपण लगेच जाऊया. मी पुढे जाते आणि थांबलेली असते. ऐश्वर्या आणि जानकी नेमकी काय बोलतात? काय ऐश्वर्या, मांजरीला कोणी घाबरतं का? मांजरीलाच घाबरले जानकी मी. मांजर होती पण इतकी भयानक होती ना ती, मला असं वाटलं मला काही चावती की काय. काळी मांजर बघितली ना की मला भीती वाटते. जानकी, ऐश्वर्या काय काळी मांजर वगैरे. आता शर्वरी रिलॅक्स झालेली असते की खरंच हिने मांजरीलाच बघितलंय म्हणूनच ही घाबरलीये. थोडा घाम फुटलाय. ऐश्वर्या, काय एवढं कोणी घाबरतं का? धावत आले ना म्हणून. ठीक आहे, मला काय झालंय ग जानकी. ऐश्वर्या दारात उभा राहून गप्पा ऐकत असते. ह्या नेमकी काय आणि कोणत्या विषयावर बोलताय? तर आता घाईघाईने पटकन निघून गेलेली असते आणि ऐश्वर्या येते म्हणल्यावर शर्वरी सुद्धा लगेच निघून जाते. जानकी म्हणते या ऐश्वर्याला काय झालंय ना तिचं तिला माहिती. पण काहीच बोलली नाही, म्हणे मांजराला घाबरले. कोणी घाबरतं का मांजरीला? काय या ऐश्वर्याचं? या आवारात मांजर येणे शक्यच नाहीये, मग ही कशी घाबरली? पर्यंत कधीच मांजर आलेली नाहीये आणि हिलाच कुठून मांजर दिसली? की म्हणते नक्की ऐश्वर्याला मांजर दिसली की अजून काही दिसलं? प्लीज काही गडबड आहे, पण ती मुद्दामून मांजर असं सांगतीये. आता शर्वरी आवाज देत असते की जानकी बहिणी चल ग, मी आलीये खाली. जानकी आणि शर्वरी आता मंदिरात चाललेले असतात. शर्वरी आणि जानकी मंदिरात गेलेले असतात. जानकी म्हणते बरं वाटलं ना? शर्वरी म्हणते हो, खूप चांगलं वाटलं, रिलॅक्स फील आलं बघ. जानकी बहिणी, मला जरा बोलायचंय तुझ्या बरोबर. बोला ना वंश, एवढं काय त्यामध्ये? बसून बोलायचं का? हो बस की, खाली बस, निवांत बोलूया आपण. बोलायचं म्हणजे काय? थँक्स म्हणायचं, बाकी काहीच नाही ग, फक्त थँक्स म्हणायचंय. तुझ्यासाठी म्हणायचंय वंश. अगं तू माझ्यासाठी किती काय केलंय आणि मला म्हणते की थँक्यू कशासाठी? नाना आणि आई जे म्हणताय ना ते मला पटायला लागलंय या जानकी. तू या घरचा आधार आहेस. खरंच घराचा आधार नाहीये, फक्त घरात येणाऱ्या बाहेरून माझ्यासारख्या लोकांचा सुद्धा आधार बनली असतो. प्रत्येकाचा किती विचार करते ग तू. काय हवं नको, कोणाला काय चांगलं वाईट, सगळ्याच गोष्टींचा विचार करते तू. तुम्ही सुद्धा घरातली व्यक्ती आहात, तुम्ही काय बाहेरची नाही आहात, तुम्ही आमच्या आहात. स्वतःला असं बाहेरचं म्हणू नका आणि परक करू नका. आई आणि नाना म्हणाले असते ते चांगलं वाटलं असतं, पण ते म्हणतच नाहीये, ते मला आपलं म्हणतच नाहीये. नाना आणि आई जर वागले असते माझ्याशी चांगलं, ते परक्यासारखी वागताय आणि असे वागताय की मी त्यांना नकोशी झालीये. आता तू जे बोलली ते जर नाना आणि आई बोलले असते तर मला किती छान वाटलं असतं, किती आधार वाटला असतं, पण नाही, त्यांना माझी पडलेलीच नाहीये. त्यांना मी ओझं वाटायला लागलीये, मी नकोशी झालीये.
मी कधी निघून जाईन किंवा कधी त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन जाईन असं झालंय. वंस काहीच नाही. या नाना आणि आई तुमचा खूप विचार करतात, दोघांचंही खूप प्रेम आहे तुमच्यावर. वंस तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जानकी, तू उगाच माझी समजूत काढू नको. मलाही चांगलं माणसं कळतात, कोण कसं आणि कोण कसं नाही. उगाच तुझ्या सासू सासऱ्यांची बाजू घेऊ नको. नानांना आणि आईला मी नकोशीच झाली. माझ्यावर शंका काय घेतात, नको नको ते प्रश्न काय विचारतात, मला लगेच कळतंय की बोलण्यातून. त्यामुळे ना तू जानकी त्यांची बाजू घेऊच नको. तुला आत्ताच सांगते मी. माझ्यापेक्षा जास्ती विश्वास तुझ्यावर आहे जानकी. मी जर काही म्हटलं तर त्यांना पटणार नाही किंवा ते आवडणार सुद्धा नाही. पण तू काही बोलली की एका मिनिटात सगळं पटवून जाणार. कळतंय का मला काय म्हणायचंय जानकी? जानकी, मी तसं नाही यावंच हो. सगळ्या प्रॉब्लेममध्ये निदान तू तरी एवढाचा तरी विश्वास ठेवला, एवढी तरी माझी काळजी करतीये. नाना आणि आईला अजिबात माझी काही पडलेली नाहीये. उलट मी खोटं बोलतीये, काहीतरी मतलब साधतीये असंच त्यांना वाटतंय. विश्वास नाहीच आहे त्यांचा. खरंच मला असं वाटायला लागलं जानकी, या घरात, अख्ख्या घरात तुझ्या एवढा चांगुलपणा कोणाकडेच नाहीये. आणि चांगुलपणा तुझ्या एवढा कोणी दाखवू शकत नाही. फक्त तू आणि तू एकटीच आहे की सगळ्यांना समजावून घेते, तेही अगदी स्वच्छ मनाने. असं नाही या वंश, उगाच काही गैरसमज करू नका प्लीज. प्रत्येकामध्ये खूप माया आहे, खूप समजदारपणा आहे. आपापल्या पद्धतीने सगळेच प्रेम करतात. प्रत्येकाला तुमचा विचार आहे. उगाच काही गैरसमज करू नका. थोडा वेळ द्यायचा सगळ्यांना. बरोबर सगळे काय तुमच्याबद्दल विचार करतात तुम्हाला कळणारच की. थोडा वेळ द्यायलाच हवाय ना. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. जाऊ दे, तुझ्या मनात नाहीये ना माझ्याबद्दल काही शंका वगैरे? तुला खात्री आहे ना माझी? हो वंश, कसली शंका आणि कसलं काय? मग झालं तर तू माझ्यावर विश्वास ठेवते म्हटल्यावर अख्खं जग माझ्या बाजूने आहे बघ. बोललीस का गं माझ्या वतीने नानांशी पैशांचं काय करायचं काय नाही? काही बोललं झालं की नाही तुमचं? नानांनी काही सांगितलं की नाही तुला? कारण मी तर काही बोलणार नाहीये त्यांच्याशी. ते अजिबात माझ्याशी चांगलं वागत नाहीये. किंवा ते हो मी बोलले की. पण कसं आहे ना वंश, रक्कम खूप मोठी आहे. 1.5 कोटी रुपये साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि रक्कमही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नाना म्हणताय द्यायच्या आधी जरा विचार करायला लागणार. शांत डोक्याने विचार करून काय तो निर्णय घेणार. घाई गडबडीत गोंधळात मी कोणताच निर्णय घेणार नाहीये. आणि मला जेव्हा खात्री पटेल, जेव्हा मला खरं वाटेल तेव्हाच मी ते पैसे देणार आहे, असं नाना स्पष्ट सांगतात. तरी म्हणते हो ना, रक्कम खूप खूप मोठी आहे. बघितलं ना काय गोंधळ घालून ठेवलाय त्याने, आणि गोंधळ घालून पळून गेलाय आणि मला ठेवलंय सगळं निस्तारायला. करोड साधी सुधी रक्कम नाहीये. माहितीये जानकी, खरंच माहितीये की रक्कम खूप खूप मोठी आहे. पण मला हे 1000 100 जे फोन येतात ना रोज, त्याने वैतागली ग मी. फार भीती वाटायला लागली. कोणाकोणाची आणि कसे कसे मी प्रश्न मिटवू. वाजला की धसका बसतो गो. आता कोण समोरून काय बोलणार. प्रॉब्लेम झाला एवढा म्हणून, नाही तर बाकी काहीच नाही. एवढा मोठा प्रॉब्लेम जर नसता तर मी इथे आलीच नसती. मी माझं मॅनेज केलं असतं. पण रक्कम खूप मोठी आहे ना जानकी, एकटीला मॅनेज करणं कठीण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, धमकीचे फोन देतात ग ते लोक. सारखा धमकीचाच फोन असतो. नाना आईला तूच कन्व्हिन्स करू शकते. तू कन्व्हिन्स केलं की नाना एका मिनिटात ऐकणार. त्यामुळे जानकी, तू काहीही कर आणि नानाला कन्व्हिन्स कर. प्लीज प्लीज रक्कम द्यायला लाव. एकदा मी या संकटातून वाचले ना की बघ, परत मी तुम्हाला कधीच काही त्रास देणार नाही. पहिलं आणि शेवटचं, मग तुमच्याकडे येणारही नाही आणि तुम्हाला त्रासही देणार नाही. की म्हणते ठीक आहे वंश, माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करते, तुम्ही रिलॅक्स राहा. ऐश्वर्या घाई गडबडीत पळत पळत आलेली असते इकडे. आता ती त्या रूमची हे करणार असते, बघणार असते नेमकी काय आहे काय नाही तिच्या रूममध्ये. तिच्या बॅगमध्ये काही सापडतं का संशयास्पद. ऐश्वर्या आलेली असते आणि घाईघाईने दार लोटून पटापट उचकपाचक सुरू करते. तर तिच्या पद्धतीने तिला जिथे तिथे शोधता येईल तिथे तिथे वस्तूची शोधण्याचा प्रयत्न करत असते. काही माझ्या हाती धागादोरा लागतोय का ते बघत असते. कुठे काही लपून ठेवलंय का हे शोधण्याचा ती प्रयत्न करत असते. कपाट बघितलेलं असतं, कपाटात सगळं उचकून होतं, तिला काही सापडत नाही. शेवटी तिची बॅग असते. आता बॅग उचकायला लागलेली असते ऐश्वर्या. मागे पुढे बघते शर्वरी आली की काय, आणि आता तिची बॅग उचकून प्रयत्न करत असते काही सापडतं की काय ते शोधण्याचं. बॅगला लॉक असतं, तर लॉक कसं खोलायचं ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं. लॉक जर तुटलं तर गडबड व्हायची. खूप कमी आहे, कसं ओपन करू तिला कळतच नसतं. त्याचा वापर करून बॅगचं ते लॉक खोललेलं असतं ऐश्वर्याने ते लॉक खोललेलंच असतं. बॅग खोललेली असते, त्यामध्ये तिला एक मोबाईल सापडलेला असतो, तोही स्विच ऑफ केलेला असतो. तो असतो विक्रांतचा मोबाईल. तर तो मोबाईल घेते आणि तिला विचारच पडतो की एक मोबाईल इथे का बंद करून ठेवला. शर्वरी आणि जानकी आता मंदिरातून आलेले असतात. तोपर्यंत ऐश्वर्याचं काम झालेलंच नसतं, अजून ती मोबाईल मध्येच अडकलेली असते. शर्वरी आता इकडे मंदिरातून डायरेक्ट बेडरूम मध्ये यायला निघालेली असते आणि आताशी तो कुठे मोबाईल जो स्विच ऑफ असतो तो उघडलेला असतो ऐश्वर्याला. बघण्याचा प्रयत्न करत असते, हा मोबाईल कोणाचा आहे, मोबाईल मध्ये नेमकी काही सापडतं का. मोबाईल स्विच ऑफ उघडतो तसा लगेच जानकीला मेसेज पडलेला असतो. तिला लगेच लोकेशन याच घरातलं दाखवतो. ऐश्वर्या म्हणते की विक्रांत भाऊजींचा परत फोन ओपन झालाय. शर्वरी माणसाला सांगायला हवं. आता जानकी निघालेली असते, तेवढ्यात ती विचार करते नको, हिला काही सांगायला नको. ऐश्वर्या मागाशी खूप घाबरलेली होती, तिला काहीतरी सांगायचं होतं हे आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा ती शर्वरीला काहीच सांगत नाही फोन बद्दल आणि जागेवर उभी राहते. ऐश्वर्या काहीतरी सांगायला लागली आणि अचानक शर्वरी आली. हा सगळा प्रसंग जानकीला आठवतो आणि ती हुशारीने काहीच सांगत नाही शर्वरीला. ऐश्वर्याने सगळे डॉक्युमेंट सगळ्याचे फोटो काढलेले असतात अगदी बरोबर. इकडे आता शर्वरी अजून पाणी वगैरे पित असते. तिला अंदाजा सुद्धा नसतो की हे असं काहीतरी घडू शकतंय माझ्या बाबतीत. माझ्या रूमची कोणीतरी झडती घेतंय, तिला कळालेलंच नसतं.
तिच्या रूम मध्ये आलेली असते जानकी आणि म्हणते की ऐश्वर्याला सांगायला लागणार की विक्रांत भाऊजींचा फोन ऑन झालाय. आता जानकी ऐश्वर्याला फोन लावते. ती म्हणते ऐश्वर्या, जानकीचा फोन इथे आलाय म्हटल्यावर दोघी घरी आलेले दिसत. आता मात्र ऐश्वर्या घाबरलेली असते का आता कोणत्याही क्षणी शर्वरी रूम मध्ये येऊ शकते. पण फोन उचलते आणि म्हणते जानकी तुम्ही घरी आलात का? मी अजून सुद्धा शरुताईंच्याच रूम मध्ये, काहीतरी कर. जानकी घाबरलेली असते कारण शर्वरी तिच्या रूम मध्ये लगेच जाणार यात काही शंकाच नाही. ती पाणी वगैरे पिते आणि आता डायरेक्ट तिच्या रूम मध्ये जायला निघालेली असते. सुद्धा तुझ्या खोलीत येऊ शकताय शर्वरी, कारण तिकडनं निघ. तरी आता विचार करत करत तिच्या रूम मध्ये चाललेली असते. तरी कर, मी निघतेच आहे, तू काहीतरी कर, आम्ही बघते काही करता येतंय का. जानकी आता खूप गोंधळलेली असते, अगदी थरथर कापायला लागलेली असते. शर्वरीने बघितलं तर रांगकुळ भयंकर असं वादळ येणार यात काही शंकाच नाही. टेन्शन मध्ये आलेली असते. काहीही करून शर्वरीला थांबायलाच लागणार असतं. तरी सुद्धा घाबरलेली असते की आता करायचं काय. शर्वरी कोणत्याही मिनिटाला इथे येऊ शकते. की म्हणते मला काहीतरी डोकं लावायला लागणार आणि वंशाला त्यांच्या रूम मधून जाण्यापासून वाचवायला लागणार. बरोबर तिच्या रूमच्या दिशेने हळूहळू निघालेली असते. तिला अंदाजा सुद्धा नसतो की ऐश्वर्या असं काहीतरी करत असेल, माझ्या रूमची झडती घेत असेल. अगदी नॉर्मली तिच्या रूम मध्ये ती निघालेली असते. तर सगळं व्यवस्थित ठेवत असते. सामान जसं काढलंय बॅगेतनं तसं सगळं व्यवस्थित ठेवत असते. शर्वरी तिच्या नादामध्ये हळूहळू तिच्या रूमकडे ती निघालेली असते. ऐश्वर्या पटापट सगळं सामान व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि व्यवस्थित ती बॅग पॅक केलेली असते. ती कपाटात सुद्धा ठेवून दिलेली असते. जवळ शर्वरी यायला लागलेली असते आणि जानकी घाबरलेली असते की त्या शर्वरीला कसं थांबवायचं आणि आतमध्ये ऐश्वर्याची घाबरगुंडी उडालेली असते. शर्वरी जर रूम मध्ये आली तर ती महाभयंकर तमाशा करणार यात काही शंकाच नाही. ऐश्वर्या दार उघडणार ते समोरून बघते काय शर्वरी येते. ऐश्वर्या पटकन दाराच्या मागे लपलेली असते आणि आता शर्वरी बाहेरून दार लोटणार आणि लोटून आतमध्ये येणार तेवढ्यात जानकी पळत आलेली असते. वंस म्हणून आवाज देते. आता परत माघारी जाते जानकीकडे की कशाला आवाज दिलाय वहिनी मला. वंस, मी म्हणत होते स्वयंपाक काय करायचा, तुमच्या आवडीचं काहीतरी सांगा, काहीही कर, मी काहीही खायला तयार आहे. असं काही नाहीये हे बनवायचं ते बनवायचं, तुला जे आवडेल ना ते कर तू, माझं काहीच म्हणणं नाहीये. ऐश्वर्या बाहेर आलेली असते. आता दरवाजातून ती इकडून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते पण शर्वरीला बेडरूम मध्ये जाण्याची फार घाई झालेली असते. विचार करत होती तुमच्या आवडीचं काहीतरी वेगळं असं करायचं, तुम्ही सांगा मी ते करेल. ऐश्वर्या बाहेर आलेली असते. मी जाते जानकी असं सांगते. जानकी तिला बोलण्यामध्ये गुंतवते. पिठलं भाकरी करू की मेथीची भाजी बनवू, तुम्ही जे सांगाल ते मी करेल, तुम्ही फक्त सांगा वंस, तुम्ही जो म्हणाल तो स्वयंपाक आज बनणार घरात, तुम्ही काहीही फरमाईश करा. की असं काहीच नाहीये, तू जे करशील ते मी खायला तयार आहे. ऐश्वर्या निघून गेलेली असते. शर्वरी म्हणते जाऊ का आता. आता मात्र ऐश्वर्याने एक चूक केलेली असते. सगळं सामान तर व्यवस्थित ठेवलेलं असतं. जेव्हा कपाटात ती बॅग ठेवायला जाते तिच्या साडीचा पदर कपाटात गुंततो आणि साडीचा जो गोंडा असतो तो खाली पडलेला असतो कपाटाच्या तिथे. ऐश्वर्याने सगळं काम व्यवस्थित केलेलं असतं पण साडीचा गोंडा मात्र कपाटाच्या तिथेच राहिलेला असतो. आता शर्वरी जेव्हा आतमध्ये जाणार तेव्हा ती नक्कीच बघणार आणि तिच्या लक्षात येणार माझ्या रूम मध्ये कोणीतरी येऊन गेलं. तरी घाईघाईने तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते. जानकीला वाटतं की बरं झालं थोडक्यात वाचलो, नाही तर ऐश्वर्या असतं पकडलीच असते. तरी आता बेडरूम मध्ये आलेली असते. कपाट उघडल्याचं तिला बरोबर कळतं की कोणीतरी माझं कपाट उघडलंय. त्याची जी कडी असते ती उघडीच राहिलेली असते. त्यामुळे शर्वरीच्या लक्षात येतं कोणीतरी कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. तिथे खालीच गोंडा पडलेला असतो साडीच्या ऐश्वर्याचा. आता शर्वरी विचार करायला लागलेली असते की हे काय चाललंय. कपाटाची कडी जी उघडी असते त्यावरून शर्वरीच्या डोक्यात आता चक्र चालायला लागलेलं असतं. तरी तिने खाली पडलेला गोंडा साडीचा अजून बघितलेलाच नसतो. सामान व्यवस्थित आहे का कपाटातलं, शर्वरी कपाट उघडून ते चेक करत असते. मी जर सामान ठेवून गेले तसंच सगळं सामान आहे का ती बघत असते, करतच असते. तेवढ्यात काय शर्वरीचा फोन वाजतो. तिच्या मित्राचा फोन आलेला असतो. पैशांचं काय झालं कुठपर्यंत. आता शर्वरी म्हणत असते की आत्ताच बोलली, एवढ्यातच बोलणं झालं. तिला टेन्शन आलेलं असतं की काय करायचं आणि काय नाही आता. आणि तिथे आलेली असते ऐश्वर्या जानकीच्या रूम मध्ये. त्या थोडक्यात वाचलीये तू. हो ग जानकी, खरंच अगदी थोडक्यात वाचली. आज जर मला पकडलं असं तर माझं काही खरं नव्हतं. की घाबरले, तू वेळेवर आली आणि मला वाचवलं नाही तर मी खरंच आज पकडलेच गेले असते. महत्वाचं बोलायचंय पण इथे नाही बोलू शकत, फार रिस्की आहे ते सांगणं. टेरिसवर चाललेले असतात तेवढ्यात अवंतिका आलेली असते. 1 मिनिट, म्हणजे काय चाललंय तुमचं. दोघी मिळून तिकडे जाणार आणि मला एकटीला इथंच ठेवणार. अवंतिका तसं काही नाहीये, गैरसमज करू नकोस. महत्वाचं बोलायचंय जानकी सोबत पण इथे मी बोलू शकत नाहीये. का म्हणते मस्करी करतीये मी ऐश्वर्या, एवढं काय लगेच. ऐश्वर्या हे काय ग, या पदराला गोंडा होता, गोंडा नाहीये, कुठे तो गोंडा हरवला की काय. बघते तर काय खरंच गोंडा नाहीये. ऐश्वर्या ही घाबरलेली असते. ऐश्वर्याच्या लक्षात येतं हा गोंडा कदाचित शर्वरी वंशच्या बेडरूम मध्येच पडलेला असणार. ऐश्वर्याच्या लक्षात येतं शर्वरी वंशच्या रूम मध्ये मी सगळं चेक करायला गेले तेव्हा कपाटामध्ये ऐश्वर्याच्या लक्षात येतं की तेव्हा गोंडा तिथे अडकला असणार आहे. आता माझं काही खरं नाहीये.
वंस ते गोंडा बघणार आणि काहीतरी होणार. आता अवंतिका, जानकी, ऐश्वर्या तिघींना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. शर्वरीने जो गोंडा बघितला तर ती येऊन विचारणार की नेमकी हे काय चाललंय माझ्या रूम मध्ये. इतकी घाबरलेली असते जानकी. आता घोळ होणार. आता मी काय वाचत नसते बघ. त्यांना जर कळलं ना की मी तिथे गेली होती, माझं काही खरं नाहीये. आता जानकी सुद्धा घाबरलेली असते की आता काय करायचं. शर्वरी वंसनला जर कळालं तर मी सुद्धा वाचवू शकत नाहीये. संशय येणार म्हणजे येणारच. नाही असं होता कामा नाही. काहीतरी करायला लागणार आहे आपल्याला. ती का म्हणते, ऐश्वर्या तू जाऊ नको, मी जाते. तुझ्यावर उगाच डाऊट यायचा. मी गेले की काहीच वाटणार नाही. अगदी नॉर्मल गप्पा मारायला गेली अशी वागते मी. ती का म्हणते, 2च मिनिटं थांबा, मी काहीतरी करते. बाई जपून करा. त्यांना जरा सुद्धा शंका नाही आली पाहिजे. कारण त्यांना शंका आली तर आपली वाट लागणार, यात काही शंका नाहीये. ऐश्वर्या इतकी घाबरलेली असते आणि जानकी सुद्धा घाबरलेली असते. आधीच 2 वेळेला तिने थांबवलेलं असतं. एक तर मंदिरात नेलेलं असतं, त्यानंतर गप्पा मारायच्या म्हणजे जेवण काय करायचं काय नाही यासाठी सुद्धा शर्वरीला थांबवलेलं असतं. आता जानकी गेली तर शर्वरीला शंका तर नक्कीच येणार आणि ऐश्वर्यावर तसाही तिला डाऊट आलेलाच असतो. त्यामुळे शर्वरीच्या रूम मध्ये जानकी जाऊ शकत नाही आणि ऐश्वर्या जाऊ शकत नाही. आता उरली आहे ती फक्त अवंतिका. अवंतिका गेली तर तिला काही शंका वगैरे येणार नाही आणि तिच्याशी नॉर्मल ती गप्पा मारेल. या दोघींपैकी कोणीतरी गेलं तर तिच्या लक्षात येणार यांचं काहीतरी चाललंय, म्हणूनच या सारख्या माझ्याजवळ राहण्याचा प्रयत्न करताय किंवा माझ्याकडून काहीतरी माहिती मिळवताय. या दोघी तर जागेवर गप्प बसलेले असतात. अवंतिका म्हणते, अगं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जातीये ना, माझ्या पद्धतीने बघती, मला काही करता येतं का. ऐश्वर्या म्हणते, बाई अवंतिका प्लीज सगळं शांततेने कर. जरा जरी त्यांना शंका आली ना तर त्या काय मला सोडत नसतात. सांभाळून तुला जर गोंडा सापडला तर व्यवस्थित घेऊन ये. आणि आली ती डायरेक्ट टेरेसवर ये. मला खूप खूप महत्वाचं सांगायचंय. बऱ्यापैकी माहिती मला जमा झाली आता आणि ती माहिती तुमच्याबरोबर शेअर करायची आणि करावीच असं मला वाटायला लागलंय. आता मात्र ऐश्वर्याला नेमकी शर्वरीचं काय चाललंय, शर्वरीचा खरा चेहरा ऐश्वर्याच्या लक्षात आलेला असतो. शर्वरी काहीतरी कारस्थान करून इथे आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं विक्रांतची सुद्धा तिने वाट लावली आहे याची गॅरंटी आलेली असते ऐश्वर्याला. फोटोज वगैरे काढलेले असतात, मोबाईल सुद्धा सापडलेला असतो. सगळंच काही ऐश्वर्याच्या एकंदरीत लक्षात आलेलं असतं. ऐश्वर्याला आता हे सगळं जे घडलंय ते फक्त जानकी आणि अवंतिकाला सांगायचं असतं आणि तिघींनी मिळून काहीतरी डिस्कस करायचं असतं. कारण ही काहीतरी मोठं प्लॅनिंग करतेय हे तिच्या लक्षात आलंय. पण नेमकी या सगळ्या प्लॅनिंगमध्ये विक्रांतचं काय याची ऐश्वर्याला भीती वाटत असते आणि तोच तिला प्रश्न विचारायचा असतो जानकीला. की ती तिच्या मित्राला म्हणालेली असते फोनवर बोलताना की मी नवऱ्याची तर वाट आधीच लावलीये, मला फक्त पैसा घ्यायचा आणि इथून निघायचंय, मग कुणाची काही देणं घेणं नाही. हे ऐकल्यावर ऐश्वर्याला धक्का बसलेलाच असतो. पण आता नेमकी पुढे काय आणि कसं करायचं, काय करायचं, पुढचा तपास कसा लावायचा यामागे ऐश्वर्या अगदी हातपाय धुवून लागलेली असते. आणि त्यासाठीच ती आता अवंतिका आणि जानकीचा सल्ला घेणार असते. म्हणून ती म्हटलेली असते की आपण टेरिसवर जाऊ आणि तिथे निवांत असं बोलू, कारण इथे शर्वरी वंश कधीही येऊन उभा राहतात आणि मग मला काही बोलता येत नाही. त्यांनी थोडंफार काही जरी ऐकलं तरी माझी वाट लागणार. त्यापेक्षा टेरिसवर जाऊन रिलॅक्स असं बोलूया, कुणाला काही शंकाच येणार नाही. ते का म्हणते, तुम्ही जा टेरेसवर, तोपर्यंत मी तुझ्या साडीचा गोंडा मिळतो की काय बघतीये आणि बरोबर टेरिसवर येते. तुम्ही जा आणि तोपर्यंत सुरुवात करा. काय तुम्हाला शंका कुशंका आहे. अवंतिका म्हणते, मी अशी गेली आणि अशी आले. म्हणते, अवंतिका सांभाळून जा, सावकाशा, धावपळ करू नको. अवंतिका म्हणते, डोंट वरी, रिलॅक्स, बरोबर जातीये मी. अवंतिका अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि लगेच टेरिसवर निघालेली असते. कारण तिला काहीही करून शर्वरीपासून तो गोंडा वाचवायचा असतो. त्याला खूप खूप भीती वाटत असते कारण बऱ्यापैकी माहिती तिच्याकडे असते. थोडं जरी काही कोणाला कळालं तर वाट लागणार हे चांगलंच माहिती असतं ऐश्वर्याला. इतकी घाबरलेली असते. जानकी म्हणते, ऐश्वर्या रिलॅक्स, एवढं काही टेन्शन घेतीये. अगं जानकी, टेन्शन घेऊ नको तर काय करू, टेन्शन घ्यावं अशाच घटना माझ्या समोर आल्यात. ती का सगळं ठीक करेल, नको काळजी करू, चल आपण टेरेसवर जाऊया. तोपर्यंत ऐश्वर्या आणि जानकी आता टेरेसवर चाललेले असतात. पण ती का आधी सगळ्या रूम मध्ये बघून घेते आणि शरूताई असं म्हणते, शरू म्हणते, काही हवंय का तुला. अवंतिका, अगं काय काय बघतीयस तू, काही पाहिजे असेल तर सांग की. चॉक हवाय, चॉक. कशासाठी चॉक पाहिजेत मला ताई, प्लीज. चॉक असेल ना तुमच्याकडे, चॉक बिक नाही आहे माझ्याकडे. असं कसं, चॉक असायलाच हवाय. कशाला हवाय सांगते का ताई. हसणार नसेल तर मी सांगते, मला हसणार तर नाही ना तुम्ही, आणि गुपचूप आलीये मी तुमच्याकडे. चॉक खावंसं वाटत होतं, असं वाटतं किती खावा आणि किती नाही. तुमच्याकडे असायचा ना म्हणून आले होते, मला थोडा द्यायचं होतं खायला, एवढासाच पाहिजे होता. असायचं ग अवंतिका, पण आता नाही ठेवत मी. आता सगळं गेलंय विसरून, ते आता नाहीच आहे माझ्याकडे चॉक वगैरे. पायाने ओढत ओढत तो गोंडा घेऊन चाललेली असते. आता शर्वरीला शंका आलेली असते की हिचं काय चाललंय नेमकी. म्हणते, अवंतिका अशी काय पाय ओढत ओढत चाललीये, नेमकी काय झालंय तुला. अगं अवंतिका, तुझं चाललंय तरी काय. अवंतिका आता घाबरलेली असते. दुखतोय ना म्हणून थोडासा ओढत ओढत चालतीये, बाकी काहीच नाही ग. अवंतिकाला तो गोंडा मिळालेला असतो. गोंडा घेऊन ती पळतच सुटलेली असते. तेवढ्यात सुमित्रा म्हणते, अगं एवढी गडबडीने कुठे निघाली अवंतिका, काय चाललंय अवंतिका. अवंतिका पटकन तो गोंडा पडद्याच्या मागे लपवून टाकते. जायचंय आई, कशाला. अगदी असंच, तर बँगलोरला निघतोय ना, मग त्याला काही गोष्टी द्यायच्यात ना म्हणून बाहेरून जाऊन घेऊन येते की त्याला काय हवं नको ते.
तिला सांगायचं देवळात गेली ना ती आणेल की तुला काय हवं नको, तू जाऊ नकोस ग अवंतिका, भाज्या वगैरे आणायला लावल्यात, मग तुला काय लागतंय ते आणलं असतं की तिने. बाहेर गेल्या मला माहितीच नाहीये, नाही तर मी बहिणींना सांगितलं असतं ना. बरं कुठे ती सुद्धा जाणार आहे की किती वाजता निघणार आहे ना मला माहितीच नाहीये, तेच बघतीये मी कुठे. आणि हो तुला जर मिळाली ती तर तिला तयारी करायला लाव, जायला उशीर व्हायला नको. अवंतिका म्हणते हो हो लगेच जाऊन सांगते की पटकन आवर म्हणून, उशीर व्हायला नको. आणि अवंतिका आता चाललेली असते ऐश्वर्याकडे. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना आपण अगदी थोडक्यात बघूया. आता हे सगळेच चाललेले असतात, ऐश्वर्या, सौमित्र, ऋषिकेश सगळे बेंगलोरला चाललेले असतात अगदी अचानक. आणि जानकी आणि अवंतिका त्यांना पाठवत असतात. ते निघालेले असतात बॅगा वगैरे घेऊन आणि हे दारात उभे असतात की ते चाललेत म्हणून. ही शर्वरी इतकी चिडलेली असते, इतकी रागराग करते, मोठ्या आवाजात बोलत असते. हे तिघ जण अचानक बेंगलोरला का गेलेत, बेंगलोरला जाण्याचं कारण काय आहे. जानकी म्हणते मीटिंग होती एका क्लायंट बरोबर म्हणून गेलेत, ते त्यांचं काम आहे शर्वरी वंश. रंग म्हणतो हो कामच आहे. शर्वरी म्हणते नाही नाही नाही, अचानक जायला काय कारण आहे सांगा बरं, अचानक कशी मीटिंग आणि बेंगलोरलाच का. ती म्हणते हे लोक माझी एन्क्वायरी करायलाच गेलेत, मीटिंग वगैरे कशालाच गेलेले नाही. की म्हणते का वंश असं काही घडलंय का जे आमच्यापासून तुम्ही लपवताय आणि आम्हाला सांगायचंच नाहीये, घडलंय का बेंगलोरला असं काही गोष्टी आहेत का आमच्यापर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीये म्हणून एवढ्या तुम्ही घाबरलात. शर्वरी बोलायची बंद झालेली असते आणि म्हणते मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, प्लीज कोणी माझ्याशी बोलायला जाऊ नका. शर्वरी आता बोलता बोलता अडकलेली असते तिच्याच जाळ्यात. शर्वरीने आता गॅस ऑन केलेला असतो आणि तमाशा सुरू केलेला असतो. अवंतिका म्हणते ताई तुम्ही काय करताय हे, लगेच सारंग सुद्धा आलेलं असतो. तू काय करतेस, तुझं तुला तरी कळतंय का. चालू केलेलं असतो आणि आता आग लावणार तेवढ्यात जानकी येते आणि तिच्या हातातून काडीश पेटी घेते. चटकन अशी शर्वरीच्या कानाखाली ठेवून दिलेली असते जानकीने, कारण तिचा तमाशा खूप करून झालेला असतो आणि या लोकांनी तमाशा सुद्धा खूप सहन केलेला असतो. आता सगळं संपलेलं असतं, तमाशाच्या उपर ही वागायला लागलेली असते. अख्खं घर उद्ध्वस्त करायला निघाली असती शर्वरी. गॅस चालू करते आणि गॅस पेटवणार तेवढ्याच जानकीने वाचवलेलं असतं अख्खं रणदिवे कुटुंब. जानकी आता शर्वरीकडे रागाने बघायला लागलेली असते. बघू आता मित्रांनो शर्वरीचा खरा चेहरा जानकी, अवंतिका, ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर आणणार का, आणि नेमकी विक्रांतचं तिने काय केलंय हे सगळ्यांना कळणार का, हे जे बघायचं असेल मित्रांनो तो आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.